हा व्यवसाय पण आपल्या कुठल्या कंपनीपेक्षा कमी नाही आहे मित्रांनो. कारण आपण आपल्या शेतीला जर कंपनी समजलो आणि त्यानुसार आपण जर तिच्याकडे बघितलं, एक उद्योजक म्हणून जर आपण बघितलं, तर शेती ही 100% नफा देते असा माझा गेल्या 10 वर्षाचा अनुभव सांगतो आहे. कारण मी ज्या शेतकऱ्यांबरोबर काम केलेलं आहे, ज्या ठिकाणी मी काम केलेलं आहे, तर शेतकरी खूप सारे शेतकरी नफा मिळवत आहेत. पण आत्ता आपण जे बघत आहोत की आपण एक सर्रासपणे बोलतो की मार्केटमध्ये शेती परवडत नाही. पण मित्रांनो, शेतीशिवाय पण पर्याय नाही आहे, ही पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण नोकऱ्या आत्ता राहिलेल्या नाही आहेत, कुठले व्यवसाय चालतील याची आता शाश्वती राहिलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर रासायनिक खतांचे दुष्परिणाम आपण आत्ता बघत आहोत की रासायनिक खतामुळं आपली जमीन नापीक होत चाललेली आहे. आपल्या ज्या महत्त्वाच्या 3 समस्या आहेत त्यापैकी आहे आपला शेतीचा खर्च वाढलेला आहे, उत्पन्न कमी झालेलं आहे आणि तिसरं आपली जमीनही नापीक झालेलं आहे. तर मित्रांनो, हे सगळं आपण आपल्या डोळ्याने बघत आहोत आणि आपण याचे साक्षीदार आहोत. कारण जेव्हा हरित क्रांती आली असेल, जेव्हा रासायनिक खतांचं सुरुवात झाली, तेव्हा आपल्याला ही रासायनिक खतं थोडीफार कृषी विभागाच्या मार्फत ही देण्यात आली, फ्रीमध्ये देण्यात आली, नंतर सबसिडीमध्ये देण्यात आली. आता आपण बघतो आहे की त्याची सबसिडी गव्हर्नमेंट हळूहळू कमी करत आहे. कारण ज्या रासायनिक खतांची गरज ही किलोग्रॅममध्ये होते, ती खतं आपण टनामध्ये द्यायला लागलो. आपण एकमेकाला सहज विचारतो की मी 1 एकर कांदे लावलेले आहे किंवा मी 1 एकर कापूस केलेला आहे, ऊस केलेला आहे, तर मी कुठली खतं टाकायला पाहिजे, हे ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये एकमेकांना विचारतो, तर मित्रांनो, आपण आजही सांग्या शेती करतो आहे असं मी म्हणेन. जोपर्यंत आपण शेती शिकून घेत नाही, जोपर्यंत आपल्या जमिनीचा आरसा आपल्या हातात राहत नाही. कारण कुठली खतं आपण टाकतो त्यापूर्वी आपण माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. कारण माती परीक्षणचा रिपोर्ट जर तुमच्या हातात असेल तर आपल्या लक्षात येईल की आपल्या जमिनीला नेमकं कशाची गरज आहे. किंबहुना आपण आत्ता काय करतो की शेजाऱ्याने 2 गोण्या वापरल्या, त्याचं बघून बाजूवाला 3 टाकतोय, 4 टाकतोय, 5 टाकतोय, 6 टाकतोय, असं करत आपण आता एकरी 10 ते 12 गोण्यांवरती आपण पोहोचलेलो आहोत. मग एवढे सगळं खत जर आपण जमिनीवरती टाकत असेल तर त्या जमिनीचं काय होत असेल. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, रासायनिक खताचा किंवा युरियाची एक गोणी आपण घरामध्ये जमिनीवरती जर असं खाली टाकली आणि रात्री आपण त्याच्यावरती कपडे काढून झोपलो तर आपल्या त्वचेचं काय होईल. म्हणजे एवढी घातक रसायनं आपण शेतीमध्ये टाकत आहोत आणि त्याचे दुष्परिणाम आत्ता आपण बघत आहोत की आपल्या जमिनीमध्ये पाणी जिरायला तयार नाही आहे, मुळ्या जायला तयार नाही आहे. आणि पीक जर मुळ्यांची जर जमिनीमध्ये वाढ झाली नाही, जमिनीमध्ये जर हवा खेळती राहिली नाही, तर आपलं पीक हे वरती कसं वाढणार. आणि आपण त्या पिकाकडनं अपेक्षा करतो की एवढं मला ॲव्हरेज मिळालं पाहिजे, एवढं टनीज मला मिळालं पाहिजे. तर मित्रांनो, एक 2010ची गोष्ट आहे, जेव्हा DAPची बॅग आपल्याला 465 रुपयाला मिळत होती आणि त्यावेळेस आपण फक्त 2 बॅग DAPच्या किंवा 2 बॅग 10-26-26च्या टाकून आपण एकरी कांदे 150, पावणे 200 क्विंटलपर्यंत काढलेले आहे. आणि आत्ता आपण एकमेकांच्या स्पर्धेमध्ये जिथं 2 बॅग टाकून आपली शेती होत होती, तिथं आज आपण 10 बॅग टाकून पण आपलं उत्पन्न तेवढं निघत नाही आहे. तर नेमकं काय झालं असेल जमिनीमध्ये, काय हे बदल झाले. तर मित्रांनो, पहिली गोष्ट ही सांगेल की सेंद्रिय शेती आणि जैविक शेती याबद्दलचं जे आपलं नॉलेज आहे ते आपण गावात घेतलेलं, मंदिरापुढं चव्हाट्यावरती ज्या ठिकाणी आपण गप्पा मारतो त्या ठिकाणी आपापसात आपण चर्चा करून घेतलेलं ते नॉलेज आहे. आणि त्याच्यामुळं आपण जैविक आणि सेंद्रिय शेतीला आतापर्यंत आपण घाबरतो आहोत की आपल्याला भीती हीच आहे, मी सेंद्रिय शेती करायला तयार आहे, मला सेंद्रिय शेती करायची आहे, पण माझं उत्पन्न घटलं तर. कारण आपल्याला चुकीच्या लोकांनी, चुकीच्या कंपन्यांनी जैविक आणि सेंद्रियच्या नावाखाली खूप काही चुकीचे खतं आपल्याला विकलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपण जैविक खतं किंवा सेंद्रिय खताला आज वापरण्यासाठी आपण पुढे येत नाही आहे किंवा घाबरत आहोत. तर मित्रांनो, जो काळ होता का जिथं गव्हर्नमेंट म्हणा किंवा ऑनलाईन नसल्यामुळं कोणी पण कंपनी काढायचं, कोणी पण प्रोडक्ट काय पण विकायचं आपल्याला, तर आता तसे प्रकार राहिलेले नाही आहेत. आता ऑनलाईन झाल्यापासून
डुप्लिकेट कंपन्या किंवा ज्या कंपन्यांना कुठलंही लायसन नाही आहे अशा कंपन्या आज मार्केटमध्ये आपल्याला दिसणार नाहीत. एवढे कठोर कायदे आता त्यांच्यावरती निघालेले आहेत. तरी पण आपल्यापर्यंत कोणी आपल्या जर रासायनिक खतं किंवा जैविक खतं किंवा सेंद्रिय खतं आपल्याकडे घेऊन आले तर आपल्यालाच जैविक किंवा सेंद्रिय खतांबद्दलचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर थोडासा मी एक फरक तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तसं तुम्हाला माहीत आहे तर एक उजळणी म्हणूया आपण त्याला. रासायनिक खतं, रासायनिक शेती हे आपल्याला माहिती आहे. जैविक शेती म्हणजे जीवाणूंची शेती. जे जीवाणू आपल्याला निसर्गाने दिलेले होते, सूक्ष्म जीवाणूंची आपल्या जमिनीमध्ये कोटीने संख्या होती, ती संख्या आता आपण लाखोंवरती आणून ठेवलेली आहे. बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस घरामध्ये किराणा आणतो, राशन काढतो किंवा आपल्याला आज 100 लोकांचा आपल्याला एक कार्यक्रम करायचा असतो आणि आपल्याला 100, 200, 500 लोकांना जेव घालायचं असतं, तर त्यावेळेस आपण आचारी पण वाढवतो. कारण स्वयंपाक करणारी व्यक्ती जर घरात नसेल तर किराणा असून पण आपल्याला जेवायला मिळणार नाही. त्याच पद्धतीनं आपण जी खतं टाकतो आहे जमिनीमध्ये, खतं वाढण्याचं कारण एकच झालं की आपल्या जमिनीमध्ये जमिनीचे खास जे मजूर आहेत, ज्याला जीवाणू म्हणतो आपण, ते जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळं तुम्ही कितीही खतं टाकले तरी त्याचं अपटेक हा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आहे. जेव्हा आम्ही काम करत गेलो तर एक लक्षात आलं की पानदेट परीक्षण केल्यानंतर आपण जी खतं टाकले ह्या खतांचा अपटेक हा फक्त 20 ते 22% होतो. ते पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं पीक सगळ्यात भारी आहे, जिथं पिकं निकृष्ट दर्जाचे आहे त्या ठिकाणी 10% 15% असा खताचा अपटेक असल्यामुळं पीक ज्यावेळेस पिवळं पडतं किंवा ते आपल्याशी बोलत असतं की मला खालून काही मिळत नाही, तुम्ही वरतून काहीतरी खायला द्या. मग आपण परत शेतात जातो, एकमेकांमध्ये चर्चा करतो आणि आपल्याला सांगितलं जातं की याला खतं कमी पडली, अजून टाक. आपण बाजारात जातो, खतं आणतो टाकतो. तर मित्रांनो, आपण जीवाणू जर वापरले, जीवाणू म्हणजे जैविक शेतीची गरज का निर्माण झाली? कारण जे निसर्गाने दिलेले जे जीवाणू होते, निसर्गाने जी दिलेली आपल्याला करोडची संपत्ती होती, ती आपण गेल्या 7 ते 8, 10 वर्षामध्ये तणनाशकांचा वापर करून ती कमी करून टाकली. सायन्स सांगतं आहे की 1 ग्रॅम मातीमध्ये 2,40,00,000 बॅक्टेरिया पाहिजे. त्या ठिकाणी आत्ता काही भागांमध्ये 1 ग्रॅम मातीमध्ये 80,000 ते 1,00,000 जीवाणू आहेत. मित्रांनो, जर आपलं घरातील पेशंट जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल आणि डॉक्टर जर बोलले 99% तुमचं पेशंट हे गेल्यात जमा आहे, 1% चान्सेस आहे, ती परिस्थिती आपल्या मातीची, आपल्या जमिनीची आज आपण करून ठेवलेली आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्या डोळ्यासमोर दिसतच आहेत. जे शेतकरी अद्रकमध्ये आहेत त्यांचे अद्रकची मर होते. जे टमाट्याचे शेतकरी आहे, 1.5-2 महिन्याचं पीक होतं आहे, टमाटे बसायला लागतात. कांदे लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर बुरशीमुळे कांद्यांची पण मर होते. ही मर म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? आज हे काही पिकांमध्ये आपल्याला दिसतंय. मी तर म्हणेन हे तुम्हाला सगळ्याच पिकांमध्ये दिसतंय, फक्त आपलं त्याकडे लक्ष नाही आहे. कांदा झालं, अद्रक झालं, मिरची झालं, शिमला मिरची झालं, ही पिकं महागडी आहेत, ही आपल्याला पैसे देऊन जातं म्हणून आपण त्याच्यावरती जास्त खर्च करतो, त्याच्यावरती जास्त लक्ष देतो. पण हेच प्रॉब्लेम आपल्याला तुरीमध्ये, कपाशीमध्ये पण सर्रास दिसायला मिळत आहेत. कारण जमिनीतील घातक बुरशींचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांवरती जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला जैविक शेती केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर मित्रांनो, रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक ह्या तिन्हींचा जरी तुम्ही 30% प्रमाण वापर केला तरी पण तुम्ही ह्या वर्षी शेतीमध्ये सक्सेस होऊ शकता. दुसरी गोष्ट, सेंद्रिय आणि जैविकमधला फरक थोडासा तुम्ही समजून घ्या. सेंद्रिय खतं म्हणजे वनस्पती घटकांपासून शेण, पाचोळा याच्यापासून कुजलेले जे पदार्थ आहेत त्याला सेंद्रिय खत आपण म्हणतो. त्यातनं पिकाला जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा वाढत असतो. जसं NPK खतं आपल्याला गरजेचे आहेत तेवढंच आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन पण महत्त्वाचं आहे, जीवाणू पण महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी सेंद्रिय खतं वापरा, जीवाणू जमिनीतील वाढण्यासाठी जैविक खतं वापरा. राहिला विषय रासायनिक खताचा, तर आता त्याची तुम्ही चिंता सोडा. कारण ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट्स या कंपनीने आपल्यासाठी ऑर्गॅनिकमध्ये फॉस्फरस, ऑर्गॅनिकमध्ये पोटॅश, ऑर्गॅनिकमध्ये मायक्रोन्यूट्रंट्स हे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस तुमच्या पिकांची NPK नत्रस्फुरत
आणि पालाश, जसं मनुष्याच्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा, तसं पिकाची मुख्य गरज आहे नत्रस्फुरद आणि पालाश. नत्रस्फुरद आणि पालाश ही पिकांची मुख्य गरज जर पूर्ण झाली, मग ती सेंद्रिय खतातून होऊ द्या किंवा रासायनिक खतातून होऊ द्या. मी तर म्हणेल आता पूर्वीसारखी रासायनिक खताची क्वालिटी आता आहे का? बाजारातनं आपण जी रासायनिक खतं आणतोय, आपण कधी ह्या गोण्यातील खतांचं पाणी करून बघितलं आहे का? किंवा ह्याची आपण कधी टेस्ट करून बघितली आहे का? आपण आपल्या मातीची टेस्ट करत नाही मित्रांनो, तर आपण आणलेल्या खताची कधी टेस्ट करणार? आणि जर आणलेल्या खतामध्ये जर आपल्याला NPKचा मॉलिक्यूल नाही भेटला, तर आपण DAP, युरिया, पोटॅश खतं देऊन पण आपल्याला पीक मिळणार नाही, कारण पिकाची गरज त्या ठिकाणी भागली गेलेली नाही आहे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत खूप. जमिनीतील आपलं वाढत चाललेली बुरशी पण त्याच मुळं वाढत आहे की आपण घातक पदार्थ जमिनीमध्ये जास्त टाकत आहोत. तर मित्रांनो, हा जो विषय आहे ॲक्च्युली खूप मोठा विषय आहे आणि हा आमच्या एक ट्रेनिंगचा भाग आहे. मी तुम्हाला इथून आव्हान करल की तुम्ही जर आमच्या ट्रेनिंगमध्ये आलात, 1 दिवसाचे ट्रेनिंग, 2 दिवसाचे ट्रेनिंग, 3 दिवसाचं ट्रेनिंग, 7 दिवसाचं पण आम्ही निवासी ट्रेनिंग देतो. जर तुम्ही निवासी ट्रेनिंग आमच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला आम्ही टोटल सोल्युशन, तुम्ही स्वतः डॉक्टर होणार शेतीमधले, कुठली खतं, कुठली फवारण्या, कुठल्या काय गोष्टी वापरायच्या. कारण आपल्याकडं आयोजकांचा किंवा आलेल्या पाहुण्यांना पण आपल्याला ऐकायचं आहे आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळं मित्रांनो, मी तुम्हाला आव्हान करेल की तुम्हाला सेंद्रिय आणि जैविक शेती करण्यासाठी घाबरायचं काही कारण नाही आहे. फक्त तुम्ही त्याबद्दल थोडंसं नॉलेज घ्या आणि एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे टाका. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.